हो, तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल ते अगदी बरोबर आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जर मसूर डाळ घातली तर अगदी 10 मिनिटात आपला नाश्ता तयार होतो. रोज रोज तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो का नाही, नाश्त्याला नेमकं बनवायचं काही? आता अजिबात तुम्हाला असा प्रश्न पडणार नाही. इतका सोप्पा आजचा नाश्ता आहे. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा, एक मोठं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. घेतलेली मसूर डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्यातनं धुवायची आहे. कारण डाळ ही खराब होऊ नये म्हणून पावडर मारलेली असते. त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ इथं स्वच्छ धुवून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला फक्त हे 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनिटं भिजत ठेवलात तरीसुद्धा काहीच हरकत नाही. आता आपण डाळ तर भिजत ठेवली. डाळ भिजोसपर्यंत आपण पटकन अशी एक चटणी करून घेऊयात. त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी फुटाणे डाळ, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 चमचे दही घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता मिक्सरला सुरुवातीला आपल्याला सुकंच वाटून घ्यायचं आहे. मग तुम्हाला चटणी किती घट्ट आणि किती पातळ हवी तेवढं पाणी घालून मिक्सरला छान बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता चटणी वाटलेली इथं वाटीमध्ये काढून घेतली. आता आपण ह्याला तडका देणार आहोत. तर इथं बघा, तडक्या पॅनमध्ये अर्धी पळी इतकं छान तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. पाव चमच मोहरी, पाव चमच जिरे घातलेत, 1 हिरवी मिरची मधीतनं चिरलेली आहे ती हिरवी मिरची घातली. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल ती घातलात तरीसुद्धा चालेल. काही कढीपत्त्याची पानं घातली आणि छान ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे. तर इथं बघा, झटपटवाली इथं आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली. आपण जो नाश्ता केला का नाही त्याच्यासोबत खायला खूप छान अशी लागते. जिथं मी फुटाणे डाळ वापरली, फुटाणे डाळ जर तुमच्याकडे नसेल तिथं तुम्ही भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे जर सालं काढून वापरलात तरीसुद्धा चालेल. खूप छान टेस्टी अशी आपली ही चटणी बनते. आता इथं झटपट होणारी खोबऱ्याची टेस्टी चटणी आपली तयार झाली. चटणी करूसपर्यंत का नाही आपली इथं डाळसुद्धा छान भिजलेली आहे. मसूरची डाळ भिजायला अजिबात वेळ लागत नाही. एक जवळजवळ 5 ते 6 मिनिटात छान डाळ भिजली गेलेली आहे. आता इथं बघा, अगोदरच तुम्हाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकताना दाखवली होती. पण डाळ आपल्याला तशी घालायची नाही तर अशा प्रकारे घालायची आहे. म्हणजेच की डाळ आपल्याला भिजवून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि छान बारीकसर होता होईल एवढी आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर भिजत घातलेली सगळी मसूरची डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतली. 1 इंच आलं इतकं आपल्याला बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरला वाटलेली मसूरची डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं घातलं आणि नंतर आपल्याला वरून थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. आता एकूण किती पाणी लागलं हे तर तुम्हाला मी पुढे सांगतच आहे. आपण मसूरची डाळ ही 1 वाटी घेतली होती. आपल्याला पाण्याचं प्रमाण त्याच्या दुप्पट वापरायचं आहे. म्हणजेच की 2 वाटी इतकं पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता इथं तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल आपण काय करत आहोत. तर आपण आज मसूर डाळीचे डोसे करत आहोत. त्याच्यासाठी आपल्याला इथं डोशांसाठीचं पीठ जरा पातळसर असंच हवं. बघू शकता पीठ किती पातळ आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एक अर्धा चमच इतके जिरे घातलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून कांदा, बारीक चिरून हिरवी मिरची, कोथिंबीर घालू शकता. आता इथं बघा, गॅस चालू करून इथं आपला डोशांचा तवा ठेवला आहे आणि थोडंसंच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तवा आपला छान कडकडीत गरम झाला पाहिजे. तेव्हाच आपण केलेलं डोशाचं बॅटर पळीने आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे. तवा आपला गरम असेल तरच डोशांना आपल्या जाळी छान बनते आणि डोशाचं बॅटरसुद्धा पातळ असावं म्हणजे छान जाळीदार असा आपला डोसा होतो. वरून थोडंसं ब्रशनं तेल लावलेलं आहे. आता ह्याच्या कडा बघा सुटलेल्या आहेत. मग आता डोसा तुम्हाला हवं तर दोन्ही बाजूनी तुम्ही शेकून घेऊ शकता. तर इथं तर मी एकाच बाजूने शेकून घेत आहे. रंग बघितलात का डोस्याला, किती सोनेरी छान असा आलेला आहे. आता तयार झालेला डोसा आता आपण खाली काढून घेणार आहोत. आता बाकीचे जे डोसे आहेत ना ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे सोडायचे आहेत. असं बघायला गेलं तर मसूर डाळ आपण जेवणामध्ये जास्त प्रमाणात घेत नाही. मग सकाळी मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो किंवा सकाळचा नाश्ता असो, हे मसूर डाळीचे तुम्ही डोसे करू शकता. मसूर डाळीचे खूप सारे असे फायदे आहेत. मसूर डाळ ही आपल्या आरोग्यासाठी खूप अशी फायदेशीर ठरते. मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे का नाही आपले हाडे आणि स्नायू मजबूत होण्यात मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आपली त्वचा सुधारण्यासाठी मसूर डाळीचा खूप असा फायदा होतो. त्याचबरोबर मसूर डाळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि डायटरी फायबर असल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते आणि पाचनसुद्धा चांगले राहते.
सांगायला गेलं तर मसूर डाळीचे भरपूर असे फायदे आहेत, त्याच्यामुळे आपल्या जेवणामध्ये मसूर डाळीचा समावेश केला पाहिजे. आणि खरं सांगायला गेलं ना तर आपल्याला रोजचा ठरलेला प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी काय करायचं किंवा मुलांच्या सकाळी टिफिनला देण्यासाठी असो काय करायचं सुचत नाही. मग तुम्ही अशा वेळेस मसूर डाळीचे हे डोसे करू शकता. रोज नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो, मग वेगळं काहीतरी आणि मसूर डाळीचा आपण जेवणामध्ये समावेशसुद्धा केला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही हे मसूर डाळीचे डोसे करू शकता. अगदी दिवसभरी जरी ठेवला तर मऊ लुसलुशीत राहतात. आता इथे मी हातावर जेव्हा डोसे घेतले तुम्हाला समजलंच असेल हे किती मऊ लुसलुशीत अगदी हलके फुलके जाळीदार झालेले आहेत. तुम्ही ह्याला मसूर डाळीचे घावन म्हणू शकता किंवा मसूर डाळीचा डोसासुद्धा म्हणू शकता. आता हा खायला म्हणा गेलात तर बटाट भाजी किंवा खोबऱ्याची चटणी किंवा तुम्ही एखाद्या लोणच्यासोबत खाल्लात तरीसुद्धा खायला हा अप्रतिम लागतो. खरं सांगायला गेलं ना तर हा नाश्ता बनवण्यासाठी अगोदर कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होतात. तर अगोदर बघा मी मऊ लुसलुशीत असे हे डोसे करून दाखवले होते, पण आता इथं बघा तुम्हाला हवं तर तुम्ही असे कुरकुरीसुद्धा डोसे करू शकता. गॅस बारीक ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर आवडली का नाही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे, नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुढील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.